पुढच्या बातम्यांकडे पुढची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या मुंबई दौऱ्यासंदर्भातली। गोरेगाव मुलुंड बोगद्याच्या कामाचं भूमिपूजन आज होणार आहे आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत। तसंच सीएसएमटीवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11चं लोकार्पणही त्यांच्या हस्ते होणार आहे। मोदींच्या हस्ते विविध योजनांचं भूमिपूजन आज होणार आहे आणि त्यामुळेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत। तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे। आज संध्याकाळी 5:30च्या सुमाराला पंतप्रधान मुंबईतील गोरेगाव स्थित नेस्को प्रदर्शन केंद्र पाहतील। आपण पंतप्रधानांच्या या मुंबई दौऱ्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर येत आहेत। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी देखील त्यांचे अनेक दौरे आपण पाहिलेले आहेत। आता यावेळी ते पंतप्रधान झाल्यानंतर पहिला दौरा करतायत तो मुंबईचा। काय अधिक माहिती त्यांच्या या दौऱ्याविषयी? हिमाली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज एक महत्त्वाचा दौरा मुंबईत होतोय। पंतप्रधान आज मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत। आपण पाहिलेलं आहे की लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी मुंबईत अनेक दौरे जे आहेत ते पंतप्रधानांचे झाले होते। मात्र पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईतला हा पहिला दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये मुंबई आणि MMR रिजनमधील विविध जी विकास कामं आहेत त्यांची उद्घाटनं, पायाभरणी आणि लोकार्पण जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आज सायंकाळीच्या सुमारास पंतप्रधानांचं आगमन जे आहे ते मुंबईत होणार आहे। मुंबईतल्या गोरेगाव इथे एका कार्यक्रमामध्ये, समारंभामध्ये विविध जी विकास कामं आहेत, प्रकल्प आहेत, त्यांची सुरुवात जी आहे ती नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। त्यासोबत सायंकाळी 7च्या सुमारास वांद्रे इथल्या BKC जे संकुल आहे या ठिकाणी नरेंद्र मोदी येणार आहे। त्या ठिकाणी देखील एका विकास कामाचं उद्घाटन जे आहे ते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे। एकूणच विविध प्रकारची जी कामं सध्या मुंबई MMR परिसरामध्ये सुरू आहेत या सगळ्याचा आढावा देखील पंतप्रधानांकडून घेतला जाणार आहे। त्यासोबत काही नवीन कामांची सुरुवात जी आहे ती पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। नक्की, धन्यवाद देवेंद्र, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।